लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे। लाडकी बहीण योजनेत दरवर्षी महिलांची ई-केवायसी केली जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं। तर आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत घोषणा केली आहे। अदिती तटकरे यांनी काय पोस्ट केली आहे पाहूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी ladkibaheen.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील 2 महिन्यांच्या आत सदर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती। ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळवण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी। ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे। #मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। त्यामुळेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी शक्य तितक्या लवकर ई-केवायसी पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला 1500 रुपये मिळणार नाहीत।